आणि आता एक महत्त्वाची गोष्ट, मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रात रान पेटलाय। 2003 सालीच रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा कायदा झाला, पण तरी सुद्धा मराठी सक्ती नव्हती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मराठी सक्ती लागू केली आणि ती राबवण्यास सुरुवात सुद्धा केली आहे। या मराठी सक्तीच्या केंद्रस्थानी असलेले प्रताप सरनाईक आज एनडीटीव्ही मराठीच्या न्यूज रूम मध्ये आलेत। सर्वसामान्यांच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। त्यांच्याशी बातचीत करतायत, संवाद साधतायत आमचे प्रतिनिधी श्रीरंग खरे। थेट जाऊयात। नमस्कार, मी श्रीरंग खरे, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। माझ्यासोबत एनडीटीव्ही मराठीच्या न्यूज रूममध्ये प्रताप सरनाईक आहेत। त्यांचं सगळ्या एनडीटीव्ही परिवारातर्फे आम्ही स्वागत करतोय आणि आपण न्यूज रूममध्ये चालता चालता काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आज जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे की मराठी भाषा सक्ती जी 1 मे पासून अंमलात येणार होती आणि जर मराठी भाषा येत नसेल तर टॅक्सी आणि रिक्षा चालकांचे परवाने रद्द होणार, त्याचं आजचं स्टेटस काय आहे? नाही बघा, मराठी भाषा सक्ती असं मी म्हणणार नाही, परंतु मराठी भाषा तुम्हाला यायला तर हवी। तुम्ही माझ्या मताशी सहमत असायलाच हवं। आणि आम्ही अनेक रिक्षा टॅक्सीवाल्यांशी बोललो, त्यांनी माझ्याशी संवाद साधला। किंवा मी माझ्या मतदारसंघामध्ये अनेक टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक राहतात, ते माझ्यावर अस्खलित मराठीत बोलतात। ते गेले अनेक वर्षापासून 20-20, 25-25 वर्ष या मुंबईमध्ये राहतात, ठाण्यात राहतात, विरा रोडला राहतात। काही लोक जाणीवपूर्वक स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी बिचारे ह्या गोरगरीब रिक्षा चालकांचा फायदा करून घेतात, आपल्या राजकीय अस्तित्व वर्चस्व राहावं ह्यासाठी। आणि ते भंपकबाजी अशी करत असतात की आम्ही संप करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू। परंतु सर्वसामान्य रिक्षा चालक हा मराठी शिकायला तयार आहे। त्याचं असं म्हणणं की आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही आहे, आम्हाला रोजीरोटी जी आमची आहे ती राहिली पाहिजे। आमच्या रोजीरोटीला जो न्याय देईल त्याच्याबरोबर आम्ही राहू आणि आम्ही जर मराठी शिकवायची तुमची तयारी असेल तर आम्ही शिकायला तयार आहोत। नाही, पण तुम्ही 15 ऑगस्ट पर्यंत सक्ती करणार नाही असं जाहीर नाही, बघा, लोकांचा असा समज आहे की एक पाऊल मागे नाही। 1 मे पासून 15 ऑगस्ट पर्यंत आमचा ड्राईव्ह कंटिन्यू राहील। आम्ही त्या ड्राईव्हच्या दरम्यान किती लोक हिंदी भाषिक आहेत जे मराठी बोलत नाही, ती आमचा जो आमच्याकडे जे RTOचे अधिकारी वगैरे ते डाटा गोळा करतील आणि त्या माध्यमातून त्याच दरम्यान जर कुणाला हिंदी भाषिक रिक्षा ड्रायव्हर असेल आणि मराठी शिकायचं असेल तर आम्ही शिकवू सुद्धा। आम्ही प्रामुख्यानं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या माध्यमातून जे काही लोक आहेत, साहित्यिक आहेत, ते मराठी शिकवायला तयार आहेत। कोकण मराठी साहित्य परिषदेचे 72 शाखा आहेत, ते मराठी शिकवायला तयार आहे। किंबहुना काल जे आमच्याबरोबर रिक्षा संघटनांच्या बैठका झाल्या, म्हणजे संजय निरुपम होते, शशांकराव होते, अनेक नेते मंडळी जी होते, त्यांनी सांगितलं की आमची कार्यालय जी आहे, आमची युनियनची ऑफिसेस जी आहे ती आम्ही मराठी शिकवायला देऊ, फक्त आम्हाला थोडासा वेळ द्या। आणि जर त्यांची भूमिका अशी असेल तर ते मान्य करायला पाहिजे। लोकांचा आक्षेप हाच आहे की हा कायदा जुना आहे। जर कायदा जुना नाही, बघा, कायद्यामध्ये नाही, दुसरं तुम्हाला मी सांगतो, संघटनांच्या या मागणी पुढे आपण ऐकून घ्या माझं। कायदा जरी जुना आहे तरी कायद्यामध्ये काही त्रुटी होत्या, बरं, आणि त्या त्रुटी सुद्धा मी सुधारण्यासाठी एक नवीन परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसार आता जे ह्यानंतरचे लायसन्स किंवा परमिट मिळतील ते ह्या नवीन कायद्यानुसार मिळतील। याचं कारण असं आहे की काही त्रुटी होते, म्हणजे एक बॅच होता, तो बॅच त्रिकोणी होता, तो लागायचा छातीला किंवा पोटाला, म्हणून त्या बॅचच्या आधारावर काही लोक विरोध केला होता आणि त्या विरोधाच्या आधारे रिक्षा टॅक्सींना ह्या संस्थे म्हणजे याच्यामध्ये घ्यायचं का, त्या प्रक्रियेमध्ये घ्यायचं का, हा प्रश्न निर्माण झाला होता। पण तो सुद्धा आम्ही आता परवा जो GR आता काढलेला आहे त्याच्या माध्यमातून तो दूर होईल। त्याला 1-1.5 महिन्याचा कालावधी लागेल आणि तोपर्यंत आम्ही हे मुदत दिलेली आहे 1 मे पासून 15 ऑगस्ट पर्यंत। त्या दरम्यान आम्ही मराठी सुद्धा शिकवायला तयार आहोत। उद्या भविष्यामध्ये जरी आम्ही सक्ती केली 15 ऑगस्ट नंतर अजूनही मोहीम जोरात केली आणि कोणी न्यायालयात गेलं तर न्यायालयामध्ये त्यांची स्थगिती सुद्धा टिकणार नाही, अशी सुविधा आणि अशी तयारी आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आता करण्यात आलेली आहे। एक प्रश्न आणखी मग माझ्या सहकाऱ्यांकडे जाऊया की काही नियमावली तयार केलेली आहेत, काही ठळक मुद्दे तुम्ही सांगू शकाल का जे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत? नाही, बघा, मराठी हा मुद्दा तर राहणारच आहे। मराठी आम्ही शिकवायला तयार आहोत। हिंदी भाषिक जे रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर आहेत ते शिकायला तयार आहेत, त्यासाठी पुस्तिका आम्ही देणार आहोत। साहित्य संघानं सुद्धा पुस्तिका आमच्याकडे तयार करून दिलेली आहे, उद्या ते पण आम्ही प्रदर्शित करणार आहोत। माझं असं म्हणणं, नियमावली तर ती जुनी आहे, ती कायम आहे। म्हणजे रिक्षाच्या ड्रायव्हरनं
वाहकाशी म्हणजे वाहक म्हणून प्रवाशांशी बोलत असताना चालत असताना जी नियमावली आहे त्या नियमावलीचे पालन केले पाहिजे. म्हणजे त्यांनी प्रवाशाने हात दाखवला तर त्यांनी थांबलं पाहिजे, त्यांनी युनिफॉर्म योग्यरित्या घातला पाहिजे, स्टेअरिंगवर बसताना त्यांनी स्मोकिंग करू केलं नये. नाही पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक ज्या नियमावली आहेत त्या तर कायम आहे ना. तुम्ही मराठीचा मुद्दा घेऊन बसलात पण तुम्ही त्या नियमाचा भंग केल्यानंतर माझ्याकडे ते आयुध आहेत तर मी त्यानुसार सुद्धा तुमचं लायसन रद्द करू शकतो ना. त्यासाठी काय मला मराठीचीच गरज असं नाही आहे. बरं, त्याच्यावर लोकांना प्रश्न विचारेत, पण मी माझा सहकारी योगेश माने यांच्याकडे जातो. NDTV मराठीचे इनपुट एडिटर आहेत, त्यांना काही मुद्दा मांडायचा आहे. सर, एक सामान्य मुंबईकर म्हणून बरेचसे प्रश्न माझ्या मनात किंवा डोक्यात आहेत. त्याच्यापूर्वी मी एक विनंती करतो, मला हा व्हिडिओ आहे आम्हाला काही नागरिकांनी पाठवला होता, तुम्ही ऐकावात सर. जब ये लाइसेंस बैच निकाल रहे थे तो डोमिसाइल लगा होगा, CID रिपोर्ट लगा होगा। हाँ लगाया सर। तो उसके लिए क्या प्रूफ दिए थे निकालने के लिए? मैंने लाइट बिल दिया था, अरे घर खुद का नहीं तो कहाँ से दिए? भाड़े का दिया था। कितना पैसा दिए थे एजेंट को? एजेंट को मैं 40,000 दिया था। 40,000। हाँ। अच्छा ठीक है। अभी आपका गाड़ी कितना साल का हो गया है? की आपण पाहिलं असेल, लक्षात आलं असेल तुम्हाला की कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसताना, 15 वर्षाचा पुरावा नसताना यांना बॅचही मिळतो, यांचं डोमिसाइली निघतं. त्यासाठी किती पैसे लागतात हे तुम्ही पाहिलं आहे. चला, आज मराठी सक्ती तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे, तुम्ही लायसन रद्द नाही करणार. मात्र हे अवैध पद्धतीने ज्यांनी बॅचेस काढले, पहिलं मी तुमचं थोडंसं तुमची जी काही थोडीशी शंका आहे ते दूर करतो. मराठी सक्ती मी पुढे ढकललेली नाही. मराठी सक्ती ही कायम आहे. 1 मे पासून 15 ऑगस्टपर्यंत ज्या हिंदी भाषिक टॅक्सी रिक्षा ड्रायव्हर्सना जर मराठी शिकायचं असेल आणि त्यांना जर मराठी बोलता येत नसेल तर आमची शिकण्याची तयारी आहे. बिलकुल मागं घेतलेली नाही, मोहीम कायम आहे. पण मी कारवाई करण्यासाठी थोडासा अवधी दिलेला आहे. परंतु ती कारवाई करत असताना तुम्ही आता मला सांगितलं की हे आता हा 1.5 वर्ष झालं आणि याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसताना सुद्धा त्याला परमिट दिलं, त्याला लायसन दिलं, मग त्याला बॅच दिला. अशी लोक आता माझ्या ड्राईव्हमध्ये सगळे सापडणार ना. फक्त मराठी ह्या विषयाला घेऊन मी ड्राईव्ह करत नाही आहे. तर हा ड्राईव्ह हा सर्वसामान्य ज्या रिक्षा चालकांना तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट दिलेलं आहे, ज्याला तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे वगैरे घेऊन लायसन दिलेलं आहे, बॅच दिलेलं आहे, त्या RTOच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा यांच्याबरोबर मी कारवाई करणार. म्हणजे प्रताप सरनाईकांकडून आम्हाला रोज आकडेवारी जाहीर होणार का की आजच्या ड्राईव्हमध्ये 100 रिक्षावाले मी जे बेकायदा त्यासाठी पद्धतीने निघाले होते? दर आठवड्याला आम्ही हा ड्राईव्हचा जो माझे ॲडिशनल कमिशनर आहेत RTOचे त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे, गायकवाड म्हणून आहेत, आणि त्यांच्याकडे 4 अधिकारी मी नियुक्त केलेले आहेत. हे 5 अधिकारी हेड ऑफिसमधनं सगळं काही ड्राईव्हचा अंदाजा घेतील, सगळं माहिती घेतील. पण त्याचबरोबर प्रत्येक RTOला सुद्धा आम्ही 4 अधिकारी दिलेले की त्यांनी ड्राईव्ह घेतानाही तपासणी करायला. नाही सर, आणखीन एक यानिमित्ताने प्रश्न आहे की साधारण आम्ही सेंट्रल किंवा हार्बर लाईनला राहत असल्यामुळे आम्हाला कुर्ला स्टेशन वापरावं लागतं, अनेकांना बँड्रा स्टेशनवर न्यावं लागतं. तुम्ही सर ठाण्याचे निवासी आहात, तुम्ही जर असं एक सामान्य प्रवासी म्हणून जर ठाण्यावरून कुर्ल्याला यायचं असेल तर साधारण 30 मिनटं खूप होऊन जातात. पण आम्हाला तिथून इथेपर्यंत यायला म्हणजे कुर्ल्यावरून इथं फक्त 3 किलोमीटरचं अंतर आहे. चालत तर जायचं तर 25 मिनटं लागतात, पण रिक्षाने यायचं म्हणजे साधारण 30 मिनटं ते 45 मिनटं लागतात. भाडी घेतली जात नाही, आवाजचं शेअरिंग सांगितलं जातं, कधी 30, कधी 40, कधी काही. तुम्ही ठाण्यात पाहिलं की आला की बसवायचं आहे, मीटरवर जे भाडं होईल ते यायचं आहे. असं कधी होणार आहे? आणि हे फक्त कुर्ल्यापुरतं नाही, हे मुंबईतल्या अनेक स्टेशनवरती. स्वप्न प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाल्यानंतर बघू नका. सगळ्या स्वप्नांची पूर्तता होणार पण नाही, परंतु प्रयत्न प्रताप सरनाईक नक्कीच करेल. आणि तुम्ही जे बोलताय ही वस्तुस्थिती आहे की फक्त कुर्ल्यामध्ये नाही, फक्त BKC नाही, फक्त ठाण्यामध्ये नाही, राज्यातल्या बऱ्याच शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे. आणि त्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर काही ना काही आम्हाला जो ड्राईव्ह आम्ही आता 1 मे ते 15 ऑगस्ट घेतोय तो ह्यासाठीच घेतोय, यांची मुजोरी थोडीशी उतरली गेली पाहिजे. बरं, माझ्या सहकारी आहेत सुश्रुषा जाधव, त्यांना एक प्रश्न विचारता. सुश्रुषा, रिक्षा चालकांना जसं आपण मराठी सक्ती करतोय, पण त्यात कुठेतरी मराठी माणसांची चूक दिसते. कारण आपण खूप वेळा विचारतानाच त्यांना विचारतो की कुर्ला चलेगा क्या, कितना पैसा लेगा, हे असं आपण विचारतो. तर यात मराठी माणसांसाठी आपण काही सक्ती करणार का? मराठी माणसांचे तुम्ही म्हणता ही बरोबर आहे. माझं तर असं म्हणणं, रिक्षावाल्याला मी दुय्यम अपराधी मानतोय. सर्वप्रथम चुकी जी आहे ती मराठी माणसाची आहे.
तुम्ही जर रिक्षामध्ये बसता किंवा टॅक्सीमध्ये बसता तर तुमची जी मानसिकता आहे ना ती बदलणं गरजेचं आहे. तुमची मानसिकताच ही आहे की समोर जो रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला बसलेला आहे तो हिंदी भाषिकच आहे. तुम्ही घरातून निघतानाच विचार करता की नाही अरे बाबा मी कुणाला तरी हात धरून थांबवलं आणि त्याला विचारलं भाई किधर जाता है, विक्रोली जाता है क्या, सायन जाता है क्या, चुनाभट्टी जाता है क्या. समोरचा माणूस त्याच्याबरोबर जेव्हा कुटुंबियांसोबत बसलेला असतो आणि तो त्यांच्यासोबत मराठीत बोलतो, नवरा बायको बसलेले असेल एक दुसऱ्याशी मराठीत बोलतात, समोरचा अचानक बोलतो अहो साहेब तुम्ही मराठी आहात, माझ्याशी मराठीत बोलत नाही हिंदीत का बोलताय. हे प्रश्न आहेत. हे जे आपण ड्राईव्ह वगैरे म्हणतो किंवा मराठी भाषेविषयी प्रत्येकाला प्रेम आहे, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हायलाच हवा, परंतु मानसिकता जी आहे मराठी माणसाची ती सुद्धा बदलणं गरजेचं आहे. नाहीतर आपण कितीही प्रयत्न केला, प्रताप सरनाईकने किंवा तुम्ही न्यूज चॅनलनी कितीही प्रयत्न केला, जोपर्यंत मराठी माणसाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे संपणार नाही. एक गोष्ट आहे, जेव्हा आपली मानसिकता राहील की नाही तो जरी हिंदी भाषिक असेल तरी मी मराठीत बोलेल, त्यामुळे 70 ते 80% प्रश्न हा सुटलेला असेल. ओके साहेब, मी पुढचा प्रश्न माझी सहकारी प्राचीला विचारायचा आहे. मात्र त्याआधी एक प्रश्न असा आहे की सर्वसामान्य लोकांची ही प्रतिक्रिया आहे की ठीक आहे आम्ही मराठी बोलू, मात्र नेत्यांनी पण मराठी बोलावं, नेत्यांनी हिंदीत इंग्लिशमध्ये बोलू नये. किती प्रश्न असा practical आहे, प्रश्न असा आहे, आता तुमचं न्यूज चॅनल आहे NDTV न्यूज चॅनल मराठी आहे, NDTV हिंदीमध्ये तुम्ही मराठीमध्ये बातम्या देऊ शकता का हो? असं होणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथल्या भाषेशी तुम्हाला समरस व्हावं लागतं. जसं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेशी समरस व्हायला सांगतो. तुम्हाला काम करत असताना सगळ्या भाषिकांची गरज असते आणि मुंबईला तर ते शक्यच नाही, होऊच शकत नाही. याचं कारण असं आहे की मुंबई हा देशातल्या सगळ्या राज्यांना घेऊन जाणारा एक म्हणजे असं म्हणावं लागेल की पूर्ण देशातली मिनी इंडिया ही आहे आणि ह्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे प्रांताचे लोक असतातच आणि त्यांच्याबरोबर तुम्ही त्या पद्धतीनं बोलायलाच पाहिजे. ज्या ठिकाणी नसेलच समजत कोणाला तर तुम्ही हिंदीत बोलला पाहिजे. पण रिक्षा टॅक्सीच्या बाबतीत किंवा प्रवासी वाहनं जी आहे ओला, रॅपिडो आणि उबेर किंवा बाईक टॅक्सीच्या बाबतीत जर आपण थोडीशी ह्या ज्या पद्धतीने परिवहन खातं करत आहे त्या पद्धतीनं जर तयारी दर्शवली तर चुकीचं नाही आहे. परंतु पूर्णतः 100% तुम्ही म्हणाल की नाही मराठीतच सगळं काही चाललं पाहिजे असं होत नाही. बरं, प्राचीला पुढचा प्रश्न विचारायचा. सर, रिक्षा चालक मनमानी भाडे आकारणी करतातच आहेत. जेव्हापासून तुम्ही ही घोषणा केली तेव्हापासून आम्ही असं जाणवतोय की त्यांची मनमानी अधिकच वाढली. आता आम्ही BKCत काम करतो सर, आम्हाला जर कुर्ला स्टेशनला जायचं ना तर 4 वाजायच्या आधी जर आम्ही शेअरिंगने चाललो आहे तर आम्हाला 20 रुपये भाडं, पण 4 वाजून 1 मिनटं जरी झाला ना तेच भाडं आम्हाला 30 रुपये होतं शेअरिंगचं. डायरेक्ट जायचं आहे नाही म्हणतात, आम्ही नाही जाणार डायरेक्ट 30 रुपये. आम्ही बोललो नाही 20 रुपये घ्या, थेट उतरा बोलतात, नाही बसायचं रिक्षात. मग ही मुजोरी त्यांची सर अजूनच वाढत चालले. तर मराठी सक्ती हा विषय, पण रिक्षा चालकांची जी मुजोरी वाढत, दर फिक्स ठेवा तुम्ही. हां, मला तुझ्या प्रश्नाचं म्हणजे प्रश्न माझ्या लक्षात आला. मला एक गोष्ट सांग की तुझ्यावर एवढा त्या रिक्षावाल्यानं अन्याय केला, भाडं नाकारलं, तुला 20 रुपयाचे 30 रुपये सांगितले, 30 रुपयाचे 40 रुपये सांगितले, तक्रारी किती वेळा केलेल्या आहेस? पण आता साहेब असं आहे की तक्रारी आहे ना या बाजूला आहे, की प्राची या बाजूला तुम्ही आहे. एक गोष्ट आहे की तुम्ही अशा बाबतीत जर ताबडतोब तक्रार केली तर आम्ही सुद्धा आमची कारवाई करू शकतो. कारण शेवटी कसं आहे की प्रत्येक ठिकाणी RTOच्या अधिकाऱ्याने किंवा आपण RTOच्या लोकांना जबाबदार धरून चालणार नाही. अशा काही तक्रारी आमच्याकडे आल्या तर आम्ही हा असा ड्राईव्ह घेऊ जो आता घेतोय आणि ह्या ड्राईव्हमध्ये सगळं उघड होणार आहे. म्हणजे ही फक्त एक वैयक्तिक हिची नाही, ही मुंबईतल्या तमाम प्रवाशांची ही अशीच ओरड आहे की हे होत आहे आणि हे होत आहे म्हणून तर आपण रस्त्यावर उतरून त्यांना त्या ड्राईव्हमध्ये पकडण्याचा प्रयत्न करणार. आणि ड्राईव्ह 105 दिवसाचा ड्राईव्ह आहे, 1 मे ते 15 ऑगस्ट ह्या सगळ्या येणार ना. आणि मराठीसाठी हे लायसन्स रद्द करणार नाही हो, पण अशा जर त्यांनी सांगितलं की खरं तर कायद्यात आहे तरतूद, हात दाखवला तरी त्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना थांबायला पाहिजे, नाही तर त्याचं लायसन्स रद्द होईल. मराठी बाजूला ठेवू. जर अशा पद्धतीने तो वागत असेल प्रवाशांबरोबर तर त्याचं लायसन्स तर 1 मिनिटामध्ये रद्द करण्याची भूमिका मी घेतलेली आहे. तसे आदेश सुद्धा मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याला जोडून एक प्रश्न विचारते. तुम्ही मला विचारलात कंप्लेंट कधी केली. माझ्या एका सहकार्याने याबाबत कंप्लेंट केली. एका रिक्षा चालकाने आम्हाला उलट उत्तर दिलं. तिने जाऊन एका RTO पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. त्याने सांगितलं तुमची BKCमध्ये त्यांच्यासोबत वादावादी झाली, तुम्ही तिकडे जाऊन कंप्लेंट करा. मग सामान्य माणसांनी कंप्लेंट करायची कुठे, हा प्रश्न सर तुम्ही क्लिअर करा.
आता तुझी ओळख झाली ना, डायरेक्ट मला कर, नंबर देऊन टाक बाबा माझा. पुढचा प्रश्न दीपालीचा आहे. दीपाली, महिलांचे सगळ्या लाडक्या बहिणी प्रश्न विचारतायत. सर, मुंबईतच नाही तर पुण्यामध्ये सुद्धा रिक्षा चालकांच्या खूप मुजोरींचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण एकीकडे आपण रात्री अपरात्री जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा हे जे रिक्षावाले आहेत, आपण ॲपवरनं रिक्षा बुक केली तर हे सरळ म्हणतात की आम्ही ॲपवरच्या रेट ठरवणार नाही, घेणार नाही, आम्ही सरळ मीटरनं भाडं घेणार. आणि मग रात्री अपरात्री अशावेळी अशा रिक्षांचाच पर्याय उरतो. मग अशावेळी हा मुजोरीपणा कसा कमी करणार? कारण मोस्टली स्वारगेट बस स्टँडवर हे सगळे प्रकार घडत आहेत. बघा, म्हणजे तुम्ही ज्या तक्रारी करता हा प्रश्न फार मोठा आहे. आणि मी मगाशीच म्हणालो की हा फक्त BKC, कुर्ला, चेंबूर किंवा चुनाभट्टी किंवा पुण्याचं नाही, नाशिकला पण तेच आहे, ठाण्यालाही तेच आहे, मीरा भाईंदरलाही तेच आहे. परंतु काय होतं की एका दिवसामध्ये हा मोठा प्रश्न जो आहे तो सुटू शकत नाही. आणि आमच्या अधिकाऱ्याने त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांनी जॉईंटली जर ह्यावर कारवाई केली तर काही प्रमाणात का होईना पण लोकांना न्याय मिळू शकेल. तुमचं जी तक्रार आहे ती 100% खरी आहे. मी तुमच्याकडे तक्रार जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा तुम्ही फक्त वैयक्तिक नाही, एक समाज म्हणून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताय, त्यांच्या बाबतीत मला प्रश्न उपस्थित करताय असं मला वाटतं. परंतु आता ह्या ड्राईव्हच्या माध्यमातून थोडंसं जर आम्ही आमची ॲक्शन अशी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली तर मला असं वाटतं थोड्याफार का होईना प्रमाणामध्ये फरक पडेल. बरं, मला पुढचा प्रश्न शिवानीकडनं घ्यायचा आहे. मात्र लोकांकडनं अपेक्षा तुमच्याकडनं लोकांना अशी अपेक्षा आहे की तुम्ही नायक पिक्चरमध्ये जसं अनिल कपूरच्या भूमिकेत शिरावं आणि तुम्ही प्रत्यक्ष इन्स्पेक्शन करावं असं लोकांचं म्हणणं आहे. आता तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल. शिवानी. सर, माझा प्रश्न ऑलरेडी विचारलाच होता इकडे की कुर्ल्यावरून ज्यावेळेस आम्ही इकडे येतो त्यावेळेस की ना एक डायरेक्ट ऑटोसाठी ना मीटरने 65 किंवा 60 रुपये होतात, पण तरी पण लोक 120 आकारतात. मीटर चालू करतात आणि मीटर बंद करतात मध्ये, आणि इथे खाल्यानंतर बोलतात की 120 रुपये झाले तुम्हाला तेच द्यायला लागणार असं बोलतात. नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं. म्हणजे तुमचे कसं आहे की तुमचे चौघांचेही जे प्रश्न होते ना ते कॉमन आहे आणि सर्वसामान्यांशी निगडित आहे. म्हणजे फक्त एरिया वेगवेगळा जरी असेल तरी राज्यामध्ये बहुतांश मोठ्या शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे. आपण ह्या ड्राईव्हच्या माध्यमातून त्यावर जर कारवाई मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आणि अशा तक्रारी तुम्ही जशा माझ्याकडे आता केल्यात तशाच आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांकडे जर तशा तक्रारी गेल्या तर निश्चितपणे मी आताही हेच म्हणतोय की पूर्ण काही ते संपणार नाही पण त्याच्यावर परिणाम मात्र जाणवेल. मीटरने रिक्षा डायरेक्ट नसते, म्हणजे RTOला जरी कंप्लेंट केलं तरी नाही होत काही असं? नाही, हो ना, आपण करू ना. मीटरनी त्या ठिकाणी शहरी रिक्षाला जर परमिशन दिली असेल तर मग नाही होणार, परंतु जर नसेल दिली तर मग त्यांच्यावर कारवाई होईल. बरं, पुढचा प्रश्न माझी सहकारी मुदिता विचारणार आहे. आपण मुदिताकडे जाऊया. साहेब, तुम्ही या बाजूला या. मुदिता. सर, माझा प्रश्न संपूर्ण मुंबई उपनगरातून आहे. जर आपल्याला रेल्वे स्टेशनवरून घरी जायचं असतं तर ऑटो मिळत नाही आणि मला 50 ते 60 रिक्षाला रोज नाही बोलावं लागतं. ते मला नाही सांगतात. त्यांना जिथे हवं आहे तिथे जर जायचं असेल तर हो. आणि रोजचं आहे, जर गोरेगावचं उदाहरण बघितलं, मी गोरेगावला राहते, तर रोज मला इथून बांद्र्यातून गोरेगावला जायला 20 मिनटं लागतात. तेच रिक्षा मला मिळवण्यासाठी अर्धा तास लागतं. आणि यावर काय उपाय म्हणजे यावर? नाही, आता म्हणजे सगळ्यांच्या तक्रारी त्या स्वरूपाच्या आहेत आणि ही अरेरावी आहे, ही मुजोरी आहे आणि या मुजोरीमुळे हे आपल्यासारखे सर्वसामान्य प्रवासी फार म्हणजे आता तुम्ही न्यूज रूममध्ये कामाला आहात, एका चॅनलमध्ये आहात म्हणून तुम्ही ह्या तक्रारीचा पाढा जो माझ्यासमोर वाचू शकता. सर्वसामान्य माणूस कुठे मला तक्रार मंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतं मला सांग. त्यामुळे असे काही ड्राईव्ह घेतल्यानंतर जर अशा तक्रारीचं निराकरण होत असेल तर ते ड्राईव्ह आपण घेऊ आणि 100% कारवाई त्याच्यावर करू. परंतु शेवटी मुजोरी जी आहे, प्रताप सरनाईक मंत्री असेपर्यंत ही मुजोरी त्यांची आपण सहन करणार. शेवटचा प्रश्न आणि मग थांबूया की 15 ऑगस्ट नंतर या सक्तीनं अंमलबजावणी होईल असा शब्द तुम्ही आज NDTV मराठीच्या स्टुडिओतनं देता का आणि याला एक्सटेन्शन मिळणार नाही? पहिली गोष्ट अशी की मी आजही माझी जी सक्ती आहे ती कायम आहे. हे तुम्ही गैरसमज करू नका की मी कोणाला एक्सटेन्शन दिलं. मी काय सांगितलेलं आहे, 1 मे ते 15 ऑगस्ट माझा ड्राईव्ह, माझी जी मोहीम आहे ती चालू राहील. परंतु
काही रिक्षा चालकांनी काही संघटनांनी जर मुदत मागितली तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मी राज्याचा मंत्री आहे. एक पुरोगामी विचारानं चालणारं हे राज्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर कुणी आपल्याला मुदत मागितली, शिकायची तयारी आहे, मानसिकता आहे आणि मुदत मागितली तर माझं कर्तव्य राज्याचा मंत्री म्हणून त्यांना मुदत द्यायला. पुन्हा मुदत मागितली तर नाही, परंतु त्या दरम्यान मी त्यांना शिकवायला तयार आहोत, जबाबदारी देईल. ज्या संघटनांनी संप करू आणि हे करू, मोर्चे काढू वगैरे अशा प्रकारचं आव्हान केलं होतं आता काही रिक्षावाल्यांना, मी त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही पुढे व्हा. जसं कोकण मराठी साहित्य परिषद किंवा मुंबई मराठी साहित्य संघ यांनी पुढाकार घेतला आणि मराठी शिकवायची तयारी दर्शवली, मानसिकता दर्शवली आहे, तशी तुम्ही शिकवा. तुमच्या युनियनच्या कार्यालयामध्ये तुम्ही यांचे अभ्यास घ्या. आता मुदत पे मुदत असं होणार नाही. आता तुम्हाला शिकावं लागेल. काही अडचणी आहेत, तुम्हाला अडचणीवर आपण मात करून जर काही प्रयत्न तुम्ही करून सुद्धा काही निर्णय होत नसेल तर मानसिकता तुमची असणं गरजेचं आहे की नाही मी मराठी शिकेल. महाराष्ट्रामध्ये जर मला काम करायचं असेल, व्यवसाय करायचा असेल तर मला तिथली राजभाषा, तिथली मातृभाषा ही शिकावी लागेल. ही तुम्ही मानसिकता ठेवा. प्रताप सरनाईक तुमच्या सोबत आहे. एक शेवटचा आणखी एक शब्द तुमच्याकडनं घेतो की 15 ऑगस्टला तुम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये याल आणि आपण याच विषयावर पुढे फॉलोअप चर्चा करू. 16 ऑगस्टला आता माझा अहवाल, मी एक समिती नियुक्ती केलेली आहे. गायकवाड म्हणून आमचे सिनियर ऑफिसर आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली 4 अधिकारी अजून त्यांना दिलेले 5 लोकांच्या समितीला 16 ऑगस्टला रिपोर्ट सादर होईल. निदान मला हे तरी कळेल की कुठल्या शहरामध्ये कुर्ल्याला किती हिंदी भाषिक आहेत, ठाण्याला किती आहेत, गोरेगावला किती आहेत किंवा नाशिकला किती आहे, पुण्याला किती आहे. राज्यामधला सगळा आढावा मी घ्यायला सांगितला आहे. 16 तारखेला मला रिपोर्ट येईल, कारण मीरा भाईंदरला केल्यानंतर 3400 काहीतरी सर्वेमध्ये त्यांनी जे माहिती घेतली त्यामध्ये 565 ड्रायव्हरना मराठी येत नव्हतं. त्यांना आम्ही मराठी शिकवण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यासाठी मी आज पत्रकसुद्धा देतो आहे की तुम्हाला आम्ही मराठी शिकवण्याची तयारी दर्शवली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता पुढल्या 105 दिवसात करणार आहोत. धन्यवाद. खूप खूप थांबूया इथेच.